एक्स्ट्रा कवर, कवर पॉइंट, डीप बैकवर्ड पॉइंट, डीप थर्ड मैन पूरी तरह से खाली नजर आता हुआ। फाइन लेग, लॉन्ग लेग, डीप बैकवर्ड, स्क्योर लेग पूरी तरह से खाली है। 38 दायरे के बाहर कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है। ऑन स्ट्राइक पर इस समय बल्लेबाज राजू मिश्रा, एक बेहतरीन हार्ड हिटर माने जाते हैं। चला मैच स्टार्ट करा प्लीज। इस बीच पहली गेंद और यहां पर जबरदस्त टाइमिंग, राजू मिश्रा ऑन फायर डाउन द ग्राउंड, अपने पूरे फोर्स को, ताकत को दिखाते, प्रॉपर मिडल ऑफ द बैट गेंद को खेलते हुए डाउन द ग्राउंड और द बॉलर हेड। दैट्स अ ब्यूटीफुल एंड ह्यूज सिक्स। हम सबका मकसद एक ही है, चीन टपाक डम 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 डम, चीन टपाक डम डम, चीन टपाक डम 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 डम। जो मिश्रा, उनकी बैटिंग का स्टाइल, मेथड आप देख सकते हो किस तरह से बल्ले को पकड़ते हैं। हाइटेड खिलाड़ी हैं, पूरी तरह से पोजीशन लेके जिस तरह से कवर करके स्तंभ को खेल रहे हैं, एक अलग ही अंदाज है राजू मिश्रा का। वैभव के सामने इस समय इस ओवर की दूसरी गेंद लेके राइट टर्म और द विकेट वैभव, और इस बार लॉन्ग स्टॉप में 360 में गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। छक्के के बाद में चौका। राजू मिश्रा का इरादा यह और पक्का है, आक्रामकता के तेवर दिखाने और अपनी टीम को अच्छे दिशा में ले जाना है। थैंक यू। 10 रन स्कोर कार्ड पर, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, अलग ही मेथड में बल्लेबाजी कर रहे हैं पूरी तरह से वैभव, जो सतपाटी टीम के फ्रंटलाइन गेंदबाज है। उनको थोड़ा सा सोच में डाला है कि किस तरह की दिशा में गेंदबाजी करें। क्या हम क्रिस पूरी तरह से पिच का इस्तेमाल करके गेंद को डालेंगे, कवर कर रहे स्टंप को। राजू मिश्रा, इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, शॉर्ट मिड ऑन में अच्छी फील्डिंग, रन्स की कोई गुंजाइश नहीं है, डॉट बॉल। बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस समय देखने को मिलती हुई हमारे पंपू, हमारे बेहतरीन दोस्त, यहां पर उनका भी हार्दिक स्वागत। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन से 10। वैभव एक बार फिर राइट आर्म द विकेट, बहुत ही बढ़िया फ्लिक किया गेंद को, गेंद जाती हुई बैक पर टच स्क्वायर लेग में, टाइमिंग नजाकत के साथ में राजू के बल्ले से रन आ रहे मैदान के हर कोने में। 4 के सारे 14 रन स्कोर कार्ड के पर 4 गेंदों में बनते हुए। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, अलग ही बल्लेबाजी का टांस है उनका। थोड़ा सा वैभव को टेंशन में ला रहे हैं, लेंथ और लाइन को रखने नहीं दे रहे, थोड़ी सी तकलीफ देने का काम है। एक माइंड के साथ में खेलने वाली जो बल्लेबाजी है वो इस समय देख राजू के द्वारा देखने को मिलती हुई। 9 सेकंड के ऊपर गेटिंग अगली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया गली में पकड़े गए हैं। राजू मिश्रा जाएंगे बैक टू द पवेलियन, डिपार्टेड अर्ली। पहला झटका इस समय लगता हुआ वैसे स्पोर्ट्स टीम को, विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ। रोनियल न्यूमैन बीच मैदान में आते हुए अलग ही टांस में खेल रहे थे। राजू मिश्रा रन्स को बनाने का प्रयास था, गली में बहुत ही बढ़िया कैच वहां पर लपकते हुए, और पहला झटका इस समय लगता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन से 14। आखिरी गेंद अभी भी आनी शेष है। रोनियल पहली ओवर में आना पड़ा उनको विकेट जाने के बाद में। पावर प्ले का ये ओवर महत्वपूर्ण ओवर होगा। क्लाइमेट में थोड़ी सी तब्दीली हम देख रहे हैं लगातार एक हफ्ते से, उसका जो खामियाजा है इस समय सभी को भुगतने
पटरा और यहाँ पर डाउन द ग्राउंड खेल दिया, इनफील्ड के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर आती हुई 6 रन के सारे स्कोर में इजा पर स्कोर पहुंचता हुआ 2-0-20। टीम मीटिंग नको आहे याची विनंती घ्या, पंच त्यांना ताकीद देतील, वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे, आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये याची नोंद घ्या। आणि सेकंड राऊंड मात्र या ठिकाणी आयोजक सांगतील की किती षटकांचे असतील। आपण उशिराने मॅचला स्टार्ट केलाय, प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग घेतायत, वेळ वाया घालवतायत, त्याच्यासाठी येणाऱ्या दुसऱ्या राऊंड पासनं कमीत कमी षटकाच्या मॅच खेळाव्या लागतील, याची आपण नोंद घ्यायची आहे। 20 रन्स ऑन स्कोर कार्ड। सातपाटी संघांना प्लीज विनंती असेल, टीम मीटिंग आपण कमी करा। सातपाटी संघ प्लीज, या वेळेला मात्र आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत आणि त्या मात्र आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। इथून मात्र हडल्स, टीम मीटिंग नको आहेत, याची आपण नोंद घ्या। आणि पहिलं षटक संपवण्यासाठी वेळ घेतला गेला, जतीन आम्हाला सांगतायत 6 मिनिटं। गोलंदाजी ट्रैक वरती श्रेयस अब आते हुए, सामने गैटिंग जिन्होंने 6 गेंदे 9 सेकंड से देखी अब नजर आएंगे ऑन स्ट्राइक। गैटिंग काफी साल से टेनिस क्रिकेट खेल रहे हैं, वैसे कि विस्फोटक बैटर में जिनका नाम शुमार है, वो बल्लेबाज इस समय मैदान में सामने इस समय श्रेयस। इस बीच पहली गेंद बहुत ही बढ़िया इनसाइड आउट, गेंद को उड़ा दिया, लेकिन वहां पर अद्भुत फील्डिंग का नजराना। सिंगल से सेटिस्फाइड होना पड़ेगा, अंपायर ने रेफर किया थर्ड अंपायर के लिए, क्या सही में वहां पे गेंद को रोका गया है, ये देखना है थर्ड अंपायर को। सेव केलाय, तो यहाँ पर अच्छी फील्डिंग वहां पर थे खिलाड़ी जतीन। 5 रन बचाते हुए स्कोर में इजाफा, स्कोर इस समय 21 रन के ऊपर पहुंचता हुआ। कहते सुगंध का प्रसार तो हवा के रुख का मोहताज होता है, मगर अच्छाई यह चारों दिशाओं में फैलती है। ईश्वर चित्र में नहीं, चरित्र में, और चरित्र आपका बड़ा होना चाहिए। तो देखना यहाँ पर किस तरह से फील्डिंग का नजराना जतीन के द्वारा देखने को मिला, काफी बढ़िया। अब श्रेयस आए इस ओवर की दूसरी गेंद लेके, रोनियल ऑन स्ट्राइक, धीमी गति की गेंद परख लिया, ऑन साइड में खेल दिया, लॉफ्ट किया गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर से रोनियल ने एक बेहतरीन सिक्सर। तो 27 रन ऑन स्कोर कार्ड, रोनियल सेट हो चुके हैं, उनके बल्ले से दूसरा सिक्सर है। जब से आए हैं हमारे शेखर कीनी को भी थोड़ा सा बिजी रख रहे हैं स्कोरर को, काफी खूबसूरत बल्लेबाजी क्यों ना हो। वैसे टू विठलवाड़ी, और विठलवाड़ी की इस खूबसूरत मैदान में अगर अच्छा परफॉर्मेंस करेंगे तो वी फॉर विक्ट्री एंड वी फॉर विठलवाड़ी की तरफ भी बढ़ेंगे। तो इस बीच अगली गेंद इस बार और एक आसमानी शॉट, हवाई फायर, लॉन्ग ऑन क्लियर करता हुआ रोनियल ऑन फायर, बैक टू बैक इस समय बेहतरीन सिक्सर। स्कोर में इजाफा, 33 रन ऑन स्कोर कार्ड। अच्छी बल्लेबाजी, विस्फोटक बैटिंग यहां पर देखने को मिलती हुई, खूबसूरत बल्लेबाजी। कहते हैं ना अभ्यास हमें बलवान बनाता है, और हमारे वीआईपी मंच पर इस विभाग के नामचीन खिलाड़ी
सभी एक्सपीरियंस खिलाड़ी बैठे हैं जिनके पास बहुत सारा एक्सपीरियंस है, कबड्डी पट्टू भी है, बहुत सारा एक्सपीरियंस जिनके पास। इस बीच अगली गेंद, इस बार भी बेहतरीन अलोंग द कारपेट, लॉन्ग ऑन में गेंद ट्रैवल होती हुई, बेहतरीन फील्डिंग वहां पर। 1 रन से सेटिस्फाइड होंगे, 1 रन का इजाफा, 34 के ऊपर स्कोर कार्ड। काफी अच्छी बल्लेबाजी। अब गेटिंग, गेंदे हो चुके यहाँ पर 4, 2 गेंदे आनी शेष है। फील्डिंग की सजावट बायत के बल्लेबाज के लिए, 2 खिलाड़ी 38 दायरे के बाहर, मिड विकेट और लॉन्ग ऑन। इस बार फ्लाई स्लिप में गेंद कैरी जरूर हुई थी। स्कोर यहां पर रुका हुआ 34 रन के ऊपर। एक अच्छी गेंदबाजी श्रेयस की। आखिरी गेंद अभी भी आनी शेष है। शॉट थर्ड मैन रखा गया है, शॉट पॉइंट भी है, शॉट मिड ऑफ भी रखा गया है, और एकमात्र जो ऑफ साइड में 38 दायरे के बाहर खिलाड़ी हैं वो डीप एक्स्ट्रा कवर में। इस बीच अगली गेंद, श्रेयस बहुत ही बढ़िया लॉन्ग ऑन में गेंद को खेला है। मिड विकेट के खिलाड़ी दौड़ते हुए अपने दाहिनी तरफ गेंद को फील्ड करेंगे। थोड़ी सी फंबल हो चुकी है, लेकिन तब तक सिंगल को डबल में कन्वर्ट करने का प्रयास, और डायरेक्ट हिट। अंपायर रेफर करते हुए वॉर रूम में, उच्च न्यायालय में गेंद आएगी। क्या हुआ है वहां पर? तर आपण बघतायत आमच्या मुख्य मंचावरती ह्या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व बसलेले आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत। अनेक स्पर्धा कबड्डीच्या माध्यमातून ज्यांनी गाजवलेल्या आहेत। नॉट आउट, चला फील्ड अरेंज करा प्लीज, नॉट आउट आहे। धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 36 धावा। 2 षटक हाताळण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ गेलाय। 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटकांसाठी, याची आपण नोंद घ्यायची आहे, अन्यथा आपला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा राहील। थर्टी 36 अवधूत कामत अब गेंदबाजी के लिए बुलाते हुए अवधूत को। एक तरफ गेटिंग और रोनियल की जो बल्लेबाजी है, साझेदारी है, वो जिग्नेश इलेवन वसई स्पोर्ट्स के लिए अच्छा काम कर रही है, बेहतरीन पार्टनरशिप बिल्ड हो रही है। और दूसरी तरफ अवधूत कामत को बुलाया गया है, वन ऑफ द बेस्ट बॉलर इन ध्रुव 11 सात पार्टी टीम, जाने माने गेंदबाज है, ब्रेक थ्रू की तलाश है, रनों की तलाश में बल्लेबाज रोनियल है, तो विकेटों की तलाश में अवधूत कामत को लगाया गया है। क्या मिलेगी ब्रेक थ्रू? क्या बढ़ते हुए रनों की रफ्तार के ऊपर स्पीड ब्रेकर का काम करेंगे? ये बहुत सारे सवाल अब मन में मंडरा रहे हैं, उनके जवाब के लिए ले चलता हूं आपको बीच मैदान में बाप्पा मौर्य चषक के इस खूबसूरत मैच में। पहली गेंद अच्छी गेंद थी, डाउन द ग्राउंड, रोनियल ऑन फायर, क्या फिनिश किया है, अनुराग के सर के ऊपर यह गेंद जाके गिरी है। ब्रिलियंट पीस ऑफ बैटिंग, एक्सीलेंट, सुपर, मैग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत, अवाक बल्लेबाजी। दरम्यान सन्माननीय सचिनजी किणी साहेब आणि सुधीरजी किणी साहेब, विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करणारे अप्रतिम असं व्यक्तिमत्व, त्यांना मी प्रेमळ निवेदन करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे। सुधीरजी मोरेश्वर किणी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करते, त्यांचं ऋणी राहणार आहे। 43 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। अच्छी बल्लेबाजी रोनियल ने की है। विस्फोटक बैटिंग क्या होती है और क्या अपने कॉन्फिडेंस के साथ में गेंद को प्रॉपर मिडल ऑफ द बैट खेलना होता है, उन्होंने दिखा दिया। अब स्कोर कार्ड के ऊपर रन है 43 रन। गेटिंग को थोड़ा सा शांत रखा, लेकिन रोनियल अद्भुत बैटिंग कर रहे हैं। अद्भुत कामत, इस बार शॉर्ट बॉल, मौका, मिस टाइम शॉट, और गेटिंग जाएंगे वापस। नए बल्लेबाज को जल्दी आना है मैदान में। सोहेल को बुलाया गया।
मोतीलाल शाह यांचं शुभागमन झालंय. झाई संघाचे सर्वे सर्व आणि नेहमी संपूर्ण महाराष्ट्रभर झाई संघाला एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम सातत्याने करणारं व्यक्तिमत्व मोतीलाल शाह सरांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत. वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत. तो इस बीच स्कोर कार्ड के ऊपर रन है 43 रन. नए बल्लेबाज सोहेल आए हैं. सुधीर मोरेश्वर किणी अर्थातच माही ट्रान्सपोर्ट से सर्वे सर्व आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. थँक्यू सुधीरजी किणी साहेब. तब स्कोर कार्ड वरती 43 रन. अवधूत जिसके लिए बुलाया गया था अवधूत को और ब्रेक थ्रू देने में एक सफल गेंदबाज माने जाते हैं, उन्होंने इस समय गैटिंग को वापस भेजा और बुला लिया इस समय सोहेल को. रॉनी एल्लो नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर है जो अपने अलग ही अंदाज में बैटिंग करे इस समय. इस बार अवधूत अच्छी गेंद, गेंद को घुमाते हुए गुड बॉलिंग अवधूत. गेंदबाजी अवधूत की इस समय गेंद को थोड़ा सा बाहर निकाल दिया. मीडियम पेसर गेंदबाज है, लगभग 7-8 कदमों का उनका स्टार्ट है. राउंड विकेट गेंदबाजी करते हैं और पूरी तरह से बल्लेबाज के फुटवर्क को रीड करना ये उनकी पहचान है. और यहां पर जो वापसी कर रही है सतबड़ी टीम, उनमें अवधूत का योगदान भी उतना ही बहुमूल्य है. इस बार थोड़ी सी गेंद टॉस हुई, थोड़ी सी ऊपर आई, वैसे ही सोहेल ने जड़ दिया सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से. सोहेल नाम का ब्रांडेड सिक्सर. चाय पिएंगे, चाय पिएंगे. जबरदस्त सॉन्ग आपल्याला बघायला मिळते. चायवरून आम्हाला आठवलं की तुम्ही माणसं आयुष्यामध्ये अशी जोडा की चाय गरम झाल्यावर वाफेसारखी उडून जाणारी माणसे आयुष्यामध्ये कधीच जोडू नका. तर ती कपासारखी जोडा की चायचे चटके लागल्यानंतर आपली साथ न सोडणारे. या मॅच कडे बिचकली गेंद. इस बार मिस टाइम शॉट, ऊंचाई ज्यादा लंबाई कम. ओ माय गॉड, सोहेल को मिला है मौका, लाइफ मिली है. 2 रन से स्कोर में इजाफा पर स्कोर इस समय पहुंचता हुआ 50 अप 51. तीसरी ओवर की हुई है समाप्ति. चलेंगे डीजी कैंडे के पास और आएंगे बीच मैदान. इस बीच सन्माननीय अनंत पाटील साहेब, चिखलपडा गावाला बिलॉंग करणारं, क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे, यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. प्रांजल 11 या नावानं त्यांचा संघ सातत्यानं मॅचेस खेळत असतो आणि त्यासाठी मात्र स्पॉन्सर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. अनंत पाटील साहेब, आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या आणि या मुख्य मंचावरून आपण मॅचचा आनंद घ्या. चला लवकर फील्ड अरेंज करा. वारंवार आपल्याला अनाउन्समेंट करावं लागतं, याची नोंद घ्या. पुनश्च तुम्ही टीम मीटिंग घेणार, तिथून परत आपल्या जागेवरती जाणार. कुठेतरी वेळ हा एक्स्ट्रा जातोय आणि वेळेची किंमत जो करतो, वेळ त्याची किंमत करते. कारण तुमच्या हातामध्ये असलेलं घड्याळ किती लाखाचं आहे त्याला महत्त्व नाही. वेळ तुमची असेल तर सर्व काही तुमचं असतं. म्हणून विनंती आहे की वेळेचा सदुपयोग करा. आपण गेंदबाजी के लिए आदिल को बुलाया. अब स्कोर कार्ड के ऊपर रन इस समय 50 अप 51. रोनियल खेल रहे हैं 4 सिक्सर के सहारे 26 के ऊपर. क्या बैटिंग की रोनियल ने, जब से आए हैं शेखर गिनी को बिजी रख रहे हैं. इस बार आए हैं मिस्टर आदिल. अच्छी गेंदबाजी, थोड़ी सी फ्लाई दी थी. जो नेचुरल टर्न होता है ना बायत के गेंदबाज का, वो दिखा दिया आदिल ने. थोड़ी सी फ्लाइट दी, गेंद को थोड़ा सा घुमा दिया. सिंगल के सार स्कोर 52 रन के ऊपर सरकता हुआ. जो नेचुरल टर्न है, अलग करने का प्रयास नहीं किया आदिल ने इस समय. और एक अच्छी गेंद. जब आपने बहुत सारे टेनिस क्रिकेट के मैचेस देखे होंगे, जब बायत के गेंदबाज और बायत के बल्लेबाज आमने सामने हो तो बायत के गेंदबाज की परीक्षा होती है कि किस तरह से गेंदबाजी रखे और बायत के बल्लेबाज को रोक के रखे. और वहां पर अगर वो सक्षम हो चुका तो मैच्योर गेंदबाज बनता है. तो ये जो लड़ाई है ना, ये लड़ाई आदिल के लिए एक अच्छी अपॉर्चुनिटी है मैं कहूंगा. अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. इस समय डॉट बॉल आई है, अपनी नेचुरल लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गेंद जिसे कहते हैं वो डाली गई और इस बार डॉट बॉल.
बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए आदिल। इस बीच अगली गेंद और द विकेट। इस बार भी आप देखेंगे उसी गेंद के ऊपर निर्भर है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गेंद लगातार बाद के बल्लेबाजी के लिए बैक टू बैक दूसरी डॉट बॉल। गुड बॉलिंग। जाई बनाम धकटी के बीच, धकटी डाणू के बीच में होगा नेक्स्ट मैच का टॉस। वो टीम कैप्टन आपको तैयार रहना है, जैसे इनिंग ब्रेक होगी हम टॉस करेंगे। फिलहाल स्कोर स्टे ऑन। अच्छी गेंदबाजी, जरूरत पूरी करते हुए आदिल। सामने सोहेल जैसे एक बड़े बल्लेबाज हैं। इस बार भी घुमा रहे सोहेल को, गेंद कुछ समझ में नहीं आ रही है। लगातार बिंदी 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 गेंदें देखने को मिलती हुई, टेंशन थोड़ा सा बढ़ता हुआ। देखना यहां पर सोहेल उस टेंशन को रिलीज करेंगे या फिर नहीं। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस कहा जाता है। इस बीच इस बार लॉन्ग ऑन में गेंद को खेल दिया है। वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ सिंगल का इजाफा और एक के सारे स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन। अभी भी 7 गेंदें आनी शेष है और इस ओवर की आखिरी गेंद। क्या गेंदबाजी डाली आदिल, अच्छी गेंदबाजी। जब कोई गेंदबाज आपका इतना इकोनॉमी रखता हो ना, तो कप्तान को भरोसा हो जाता है उस गेंदबाज के ऊपर। यही आदिल के ऊपर हो चुका है। घूमती हुई गेंद डालने का प्रयास है, थोड़ी सी ज्यादा बाहर निकलती हुई। अतिरिक्त रन्स के सारे स्कोर में इजाफा। 54 के ऊपर स्कोर कार्ड इस समय नजर आता हुआ। अच्छी गेंदबाजी आदिल की। फ्लाई, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। आखिरकार आदिल की सफलता भरी ओवर खत्म होती हुई। मिस्टर कैंडी, आदिल के लिए एक धून तो बजनी चाहिए। दरम्यान सन्माननीय रोहिदास रामचंद्र घर साहेब, चिखलपाडा गावाला बिलॉंग करणार एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून 1100 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला आलंय। कल्पेजी पाटील सरांना आम्ही विनंती करतोय, मोतीलाल शाह सरांचं आपण आम्ही सन्माननीय रोहिदास जी रामचंद्र घरत सरांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे आणि कल्पेश यांना मी विनंती करतोय। एक अप्रतिम व्यक्तिमत्व मोतीलालजी शाह MS यांचं आपण करतोय या ठिकाणी मायेचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत। वेलकम मोतीलाल शाह साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेला आपण आलात, सदिच्छा भेट दिल्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत। अवधूत गेंदबाजी के लिए आए हैं। अच्छी गेंदबाजी देखने को मिली आदिल की तरह। आदिल सिर्फ रन्स खर्च किए हैं 3। इस बार बहुत ही बढ़िया शॉट इनसाइड आउट खेलने का प्रयास था उनका। एक्स्ट्रा कवर्स में गेंद जाते भी सिंगल का इजाफा इस समय होता हुआ। एक के सहारे स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रन। क्या गेंदबाजी की। ऑन साइड में सोहेल बार बार प्रयास कर रहे थे गेंद को पुल करे, लॉफ्ट करे, लेकिन गेंद और बल्ले के बीच में तालमेल बिल्कुल भी नहीं रहा। घूमते रहेंगे सोहेल। इस बार हुक करने का अटेम्प्ट था, गेंद जाएगी इस समय डिफाइन लेग में, वहां पर वैभव। अच्छी फील्डिंग, सिंगल का इजाफा और एक के सारे स्कोर 56। अब तक 56। आ जाता है ना कि लाइफ इज वेरी कॉम्प्लिकेटेड। डोंट ट्राई टू फाइंड आंसर, बिकॉज वेन यू फाइंड आंसर लाइफ चेंज द क्वेश्चन। आणि तसंच प्रामुख्याने बघायला मिळतं। बघूया पुढचा चेंडू। जोरदार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा कॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड सरकते पुढे आणि 57 धावा। येणारे चेंडू आहेत ते अजूनही 4 आणि 4 चेंडू मध्ये 1-2 मोठे शॉट गरज आहे इथे बॅटिंग टीमला। जिग्नेश 11 वसई संघाला 2 मोठे शॉट चांगल्या स्थितीमध्ये मॅच घेऊन जातील। सोहेलकडे जिम्मेदारी वाढली आता। इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही आहे। चेंडू मिड विकेटला जातोय 38 सर्कलच्या जर असा बाहेर आणि तिथे एक अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते। 58 वर स्कोर कार्ड थांबले गेले। आदिल आले, पूर्णतः ब्रेक लावला गेला, स्पीड ब्रेकरचं काम केलं। अवधूत आले, त्यांनी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि वाढणारा धावांचा ओघ आहे तो अक्षरशः कमी झालाय। आता शेवटचे 3 चेंडू। पुढचा चेंडू
58 वर स्कोर कार्ड. बघूया 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत मिस्टर अमर. एक विस्फोटक बॅटर आहेत, परंतु इथून त्यांच्या नावावरती किती धावा याच्यावरती वसई संघाचं जे टार्गेट आहे ते सेट होईल. ते मात्र थोडेसे चपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र आला इथे डॉट बॉल. अमर याच्यावरती थोडासा प्रेशर ही असं आहे ना, प्रेशर में कोई निखरते तो कोई बिखरते हैं, आणि तोच प्रेशर बघूया. अगली गेंद, इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास. शॉट थर्डमैन में फील्ड की जाएगी गेंद. एक से स्कोर कार्ड 59. शेवटचा चेंडू. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. प्रत्येकाला वाटतं की आपला शेवट गोड व्हावा, आणि शेवट जर गोड करायचा असेल तर त्यावेळेला तुमचं जे मेडिटेशन आहे, तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, चेंडूला रीड करणं म्हणा किंवा ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर फॉलो कराव्या लागतात, तेव्हाच होतो शेवट गोड. आणि इथे सोहेल चेंडूला खेळतायत ऑन साइडला. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय, थोडासा सिंगल फील्ड केली जाईल, थ्रो केला जातोय. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. चौथी धाव आणि चौथी धाव सुद्धा परिपूर्ण. आणि ह्या 4 धावा मॅच मध्ये बघूया. इथे मात्र चेक केलं जाते की हिट झाला आहे की नाही. तिसऱ्या धाब्यांसाठी ते चेक करायचं आहे. धावा आपल्याला बघायला मिळत आहे स्कोर कार्ड वरती. तुर्ताच 59 आहेत आणि ह्या धावाच्या ऍड होतील. त्यानंतर मात्र चला आपण टॉस कडे जातोय. नॉट आउट 4 धावा. तर धावसंख्या 63 झालेल्या आहेत. 64 विन. बोलतोय आपण धाकटी डहाणू बनाम जाई मधलं टॉस. बो टीम कॅप्टन या टॉस साठी. थँक्यू. चला झाई आणि धाकटी डहाणू टॉस साठी या. धाकटी डहाणू संघाचे संघनायक आणि झाई संघाचे संघनायक टॉस साठी आपण. चौसष्ट धावांचं टार्गेट. झाई आणि धाकटी डहाणू चला जाऊया आपण मॅच कडे. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळतोय. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. ध्रुव 11 सातपाटी आणि जिग्नेश 11 वसई स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. या संध्याकाळच्या सत्रामध्ये घड्याळ जवळजवळ 4:15 वाजलेत.
सर्वांना शुभ संध्याकाळ. आमच्या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून मोतीलाल शाह साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. ज्यांनी चांगल्या चांगल्या संघाला, ज्यांनी खूप मोठमोठ्या स्पर्धा कमी वेळेमध्ये दाखवल्या, त्यांना झाई संघ हा शेवटचा कॉल आपल्यासाठी असेल, याची आपण नोंद घ्या. टॉस साठी यायचं आहे. विजयासाठी लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते 64 रन्स पाहायला मिळतं. ध्रुव 11 सातपाडी टीम. शिवनेरी चषक कोण विसरेल. यंदाच्या हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि चांगल्या संघाला नेहमीच मोतीलाल शाह साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहित करतात, त्यांना ते दरवाजे दाखवून देतात. संतोष दवणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत झाई टीमचे. मयूर मर्दे आणि एका साईडला संतोष दवणे आमने सामने धाकटी डहाणू टीमचे. टॉस केला जाईल, त्या ठिकाणी प्रतिक्रिया विचारल्या जातील का फक्त डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. ऑलरेडी वेळ खूप आज वेस्ट झालेला आहे आणि त्याचा फटका मात्र आपल्याला सहन करावा लागणार आहे आणि आयोजकांना सुद्धा. गॅटिंग मानकर, यस, स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल गुडघ्यावर बॅलन्स करत भावेश पाटील. यंदाचा हंगाम फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. किडी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आदिल सारख्या खेळाडूला मात्र पुढे आणलं गेलंय, आज प्रमोट केलंय. पहिल्या षटकासाठी गॅटिंग मानकर. दुसरा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, साहिल पुढे सरसावला गेला होता. यावेळेला आपण पाहतायत एकंदरीत आदिल पुढे आला होता. टॉस जिंकलेला आहे तो आपण पाहतायत झाई या टीमने. MS11 झाई एक टायटल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत अकाउंट ओपन झालेलं नाहीये. दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहेत. काहीतरी भावेश पाटील आदिल काहीतरी कान मंत्र यावेळेला देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॅटिंग मार्कर ऑन साइडला फुलटॉस बॉल होता. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावां करता अतिशय सुंदर देखणा फटका. संघर्षाचा सुस्वागतम. बाप्पा मोरिया चषक चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 64 धावांचं लक्ष्य आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅटिंग मानकर एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओपन टीम मधून यंगस्टार पापडी या टीम मधून त्याने बिलॉंग केलं. गणेश काकड यांनी भरपूर खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिला आणि त्या संघामधून नेहमीच ओपन टीम मधून खेळला गेला. हाच खेळाडू गॅटिंग मानकर स्पेशल खेळाडू आहे. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, ही ताकद आहे. या खेळाडूच्या नावावर एक बाईक सुद्धा आहे. जुचंद्रमध्ये ती एक मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये गॅटिंग मानकर नावाचं वादळ घोंगावलं आणि एक फॉर्मॅट मधून खेळताना बाईक ज्याच्या नावावर आहे तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. सुपर. भावेश पाटील सारख्या तगड्या फलंदाजाला जकडवून ठेवलं गेलं, ही ताकद आहे गॅटिंग मानकरची. आयवन सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूंना पुढे घेऊन जात असताना अम्मार शेखला आपण पाहू शकाल. राजू मिश्रा यांना आपण पाहू शकतायत. जे चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. सोहेल सारखा खेळाडू आपण पाहू शकाल, जो अपकमिंग यंग टॅलेंट अंडर 24 क्रिकेट सुद्धा त्याने हाताळलं. एक बॉलर आहे. सोहेलला यावेळेला कानमंत्र देत असताना आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे ती 4. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. MS अर्थातच मोतीलाल शाह साहेब ज्यावेळेला ते 50व्या वर्षामध्ये गोल्डन जुबली मुरबाड वडवली या ठिकाणी आले. भव्य सत्कार त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आला आणि 50वं वर्ष काय सॉलिड आयोजन नियोजन पाहायला मिळालं. सतीश शेळके आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून वडवली स्पोर्ट्स वडवली धडाकेबाज चषक एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर.
आणि खरंच मी सुद्धा साक्षीदार झालो त्या स्पर्धेचं. चंद्रकांत शेट्टे सर, मुंबई भूषण आणि कुणाल दाते सर, IPL मराठी समालोचक यांच्या माध्यमातून ती संधी मिळाली. बिग बॅश धमाका सुद्धा आपण पाहू शकलात. आता येत्या 30 तारखेला सुद्धा आपण ती स्पर्धा पाहतोय. 30 ते 4 जानेवारी एकंदरीत संपूर्ण टोटल 21 ते 22 लाख रुपये आपल्याला पाहायला मिळतील. त्या स्पर्धेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव या मैदानात करण्यात येत आहे. आणि 30 ते 4 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम अर्थातच ग्रामीण बिग बॅश धमाका. 4 रन्स, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. अवघ्या 4 धावा फक्त पाहायला मिळाल्या. ध्रुव 11 सातपाडी. ऑफ साइडला फटका तर छान आहे. इथून थोडेसे फंबल झाले, एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, गॅटिंग मानकर पुढे सरसावले गेले होते. आणि पाहता पाहता आदिलच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत. ध्रुव 11 सातपाडी टीम सुद्धा धडाकेबाज चषकामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला. अवधूत कामत सारखा खेळाडू, अतिशय चांगला यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याला मिळाला. परंतु श्रेयसला सुद्धा विसरून चालणार नाहीये. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. आणि भावेश पाटीलचा तो झेल पाठीमागे, काय क्लास कॅच पकडली होती. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहे. सोहेल गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतोय. एक अंडर 24चा जो खेळाडू, गेल्या वर्षात अंडर 24चा भिनार जे मैदान आपल्याला पाहायला मिळतं, हिरवळ असं मैदान आहे. आणि त्या मैदानात पालघर 11 या टीम मधून येत असताना आपण पाहू शकलात MS11 तो सुद्धा मोतीलाल शाह यांनी प्रेझेंट केला होता. तो संघ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु यष्टांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत बाईच्या स्वरूपात विशाल नाईक सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सोहेलच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मोठा प्रहार, शफल होऊन खूपच बाहेर आले होते. ऑफ्टमच्या अलीकडच्या काळामध्ये हे पॅटर्न शॉट निर्माण झाले, पॅशन झाले. त्या पद्धतीने 4-5व्या स्टंपला येऊन मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतात. अगदी प्रत्येक खेळाडू या स्ट्रोकला लाईक करत असताना जणू काही ग्रहण लागले. चला बॅटचा उपयोग केला गेलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. झेल होईल का पाहायचं आहे. सुंदर पद्धतीने कॅच कॅरी करत असताना सुपर फिल्डिंग, एक्सलंट कॅच. काय जबरदस्त आपण पाहतायत. हा झेल पाहायला मिळाला. सोलोमनच्या माध्यमातून आपण पाहताय. सालोमन त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. सालोमन मानकर, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच, गुड फिल्डिंग. फलंदाज बाद आदिल शेख बॅक टू द डगआउट. ये पोपटी लगाने का तरीका न्यारा, माल सारा भर के मटका भरा, माल सारा भर के मटका भरा, माल सारा भर के मटका भरा. ये पोपटी लगाने का तरीका न्यारा, माल सारा भर के मटका भरा. मटके में शेंगा बीच में अंडी, दबा के चिकन टाकायचं मंडी. मटके में शेंगा बीच में अंडी, दबा के चिकन टाकायचं मंडी. क्या बात आहे. कॅन्डी वेगवेगळी विविध जे आपण पाहू शकतायत संगीत या ऐकायला मिळतात. कुंदन सिद्धिविनायक म्युझिकल DJ विठ्ठलवाडी. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला झेल सालोमन मानकरचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेल होता. असे झेल फार कमी प्रमाणात फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळतात, कॅरी केले जातात. एक झेल मला प्रतीक पाटील, टार्झन ऑफ टेंबवली म्हणून जो ओळखला जातो, बाटा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. प्रतीक पाटीलने तो मान्सून ब्लास्ट मध्ये जो झेल टिपला होता 70-70 प्रेझेंट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव. जवळजवळ 25 ते 26 पावलं धावून त्याने झेल टिपला होता आणि तो कॅच खूप व्हायरल झाला. या बॉल ऑन साइडला दिवेश पाटील थांबणार नाहीये. जरी आदिल बाद झाला तरी सुद्धा मी या वेळेला येतोय आणि इथून ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते सोहेलने, परंतु शेवटच्या बॉलवर धमाकेदार सातपाटी ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 14 रन्स. आता विजयासाठी 50 ची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 18.
चला घाई करा वेळ दौडू नका. 50 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत आपण पाहू शकतायत. एकंदरीत 18 बॉल मध्ये 50 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत दोन संघांच्या माध्यमातून. बंटीला आपण पाहू शकतायत एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. राजू मिश्रा या संघाला घेऊन चालताना आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी आयवन नाथोचं कौतुक करेन. या खेळाडूंना घेऊन चालतो. ऑस्डन मानकर याला सुद्धा आपण पाहू शकतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. भावेश पाटील आज थोडीशी चाचपडताना पाहायला मिळतात. संघर्ष करतायत. सालोमन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 15 वर जाऊन पोहोचली गेली. अमनला आपण पाहतायत. अर्थातच बंटी, ऑस्डन मानकर, रोनियलला आपण पाहू शकाल. रॉकला आपण पाहतायत. अमरला आपण पाहू शकतायत. अमनला आपण पाहतायत. अजयला आपण पाहतायत. राजू मिश्रा असतील. चांगली मोठे जे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक फॉर्मॅट मधले. देवेश पाटील छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मला माझ्या संघासाठी 100% द्यायचे आहेत. ही तुमची जिद्द असायला हवी तुमच्या अंगी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅटिंग मानकर हलकीशी बॅटची एज होती आणि त्या कारणास्तव यावेळेला गॅटिंग मानकर थोडेसे नाराज झाले राजू मिश्रावर. नुकतंच ज्यांनी स्पोर्ट्स शॉप आपण ओपन करताना पाहायला मिळतं पारनाका वसई स्पोर्ट्स आणि ज्या पद्धतीने क्वालिटी त्यांनी मेंटेन केली गेले. 16 रन जिग्नेश 11 वसई स्पोर्ट्स टीम पाहायला मिळते. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतो. राजू मिश्रा त्वरित फेकी करतायत. आज भावेश पाटील चाचपडताना पाहायला मिळाले. अक्षरशः मात्र या वेळेला गॅटिंग मानकरने उभं ठेवलं आणि इथून चांगली गोलंदाजी करत ब्युटी ऑनली स्केंडी. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं ताजं उदाहरण गॅटिंग मानकरला आपण पाहतायत. फलंदाज बाद होताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र बाबरे अर्थातच वीरूला आपण पाहू शकतायत. वीरूने क्लास बॉलिंग केली होती. शैलेश 11 पालघरची टीम पाहायला मिळाली. नुकतंच परवाच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने सोमवारच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ साकारला गेला. मंगळवारच्या दिवसामध्ये जो शैलेश 11 अबिडघर भगवा करंडक हिंदुहृदय सम्राट आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने चषक धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक झाला आणि तिथे शैलेश 11च्या वीरेंद्र बाबरेने जी गोलंदाजी केली ना ती जखडून ठेवली. शहापूरच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. तोच खेळाडू वीरू. वय वर्ष फार कमी आहे. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूंची छाप सोडले. अप्रतिम चांगला चेंडू व्हाईट यॉर्करने ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी सोहेल पुढे सरसावतायत. एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला. 64 धावांचं लक्ष्य. 64चा आकडा हा सातपाटीकरांचा महत्वपूर्ण आकडा म्हणून का ओळखला जातो तर 64 टीम एकाच गावामध्ये खेळताना पाहायला मिळतात. हा रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. मी सुद्धा साक्षीदार झालो होतो त्या स्पर्धेचा. इथून हेलिकॉप्टर शॉट ही ओळख आहे वीरूच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका. का मला आयकॉन प्लेअर म्हणून निवडलं जातं ताई पॅकर्स या टीम मधून. क्लास हेलिकॉप्टर शॉट षटकार. DJ's Gabriel in the mix. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 41 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 13 बॉल मध्ये 41 रन्स हे सामन्याचं समीकरण. सामना बॅलन्सिंग आहे. ध्रुव 11 सातपाटी टीम. यानंतर एक बिग फाईट बिग मॅच झाई वर्सेस धाकटी डहाणू.
यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय, गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिलंय. काय कडक शॉट, गुडघा टेक सिक्सर देख. ज्या पद्धतीने आपण पाहतायत सुंदर गुडघ्यावर बॅलन्स करत सुपर टायमिंग सहित आपण पाहू शकतायत. विवेक राजदान यांच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर घुटना टेक सिक्सर देख. मॅग्निफिसंट फार्मिंग षटकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे ध्रुव 11 सातपाटी टीमला. ऑस्टन मानकर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. राजू मिश्रा खांद्यावर हात ठेवून दिलासा देत आहेत, परंतु जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका. घड्याळ जवळजवळ 4:30 वाजलेत आणि सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय सुरू आहे. हितेश किनी या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना कमेंट बॉक्स मध्ये ज्यांचं नेहमीच कॉपरेट असतं. संघाची धावसंख्या 29, विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत, 12 बॉल मध्ये 35 रन्स. ध्रुव 11 सातपाटी वर्सेस जिग्नेश 11 वसई स्पोर्ट्स. मयूर तामोरे यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालंय, उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ज्याने SP संघाकडून चांगलं क्रिकेट ओपन फॉर्मॅट मध्ये खेळलं गेलं. आज गावासाठी खेळताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात आणि त्यांची संकल्पना म्हणजे चिंचणी प्रीमियर लीग एकत्रित आणतात खेळाडूंना त्या गावाला, अशी त्यांची धोरणं आपल्याला पाहायला मिळते. आणि मेच्या पहिल्या वीक मध्ये किंवा दुसऱ्या वीक मध्ये त्यांची स्पर्धा चिंचणी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 29. मनोज पाटील आमच्या व्यासपीठावर आज अमूल्य वेळ देतात. या 5 दिवसांमध्ये त्यांच्याच बंधूच्या नावाने त्यांना आठवणींना स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा अर्थातच बाप्पा मोरया चषक. अप्रतिम चांगला फटका, बॅकलिपचा उपयोग केला, परंतु इथे काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. गुड कॅच. अम्मार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अम्मार शेख जबरदस्त झेल टिपत असताना देवेश पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. 11 बॉल आणि 35 रनची नितांत आवश्यकता ध्रुव 11 सातपाटी टीमला. आता सामना या वेळेला कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल याकडे लक्ष असेल. कोणता फलंदाज आता पुढे येईल. श्रेयसला या वेळेला पुढे आणलं गेले, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा संघामध्ये त्याचं ताजं उदाहरण म्हणजे श्रेयस पाहायला मिळतोय. जरी आज तो कागदोपत्री स्ट्रॉंग असला परंतु मैदानाच्या आतमध्ये त्याला खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. श्रेयस देव म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीच्या मैदानात सुद्धा खूप चांगलं आपण पाहिलं. त्या स्पर्धेमध्ये 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच सलग घेतल्या. शिवनेरी चषकामध्ये सुद्धा त्याचा बोलबाला राहिला. म्हणजे अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ साकारला. धडाकेबाज 2024 मध्ये सुद्धा आपण पाहतायत. अप्रतिम मुरबाडच्या मैदानात सुद्धा चांगली बॅटिंग बॉलिंग केली होती. तोच खेळाडू श्रेयस देव. पाहायचं आता काय कामगिरी करेल. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे क्रिकेटने शिकवलंय. आज त्याला परफॉर्मन्स आणि क्लास दाखवावा लागेल. एका साईडला ऑस्टन मानकर 29 रन्स, 11 बॉल 35 ची आवश्यकता आहे. 11-35 चं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये विजयासाठी 34 रनची नितांत गरज आहे. विजयासाठी पुन्हा एकदा बॉल तयार. ऑस्टन मानकर या वेळेला ऑन साइडला खेळला गेला. एक क्लास फटका तर आहे. उंची जास्तीत जास्त प्राप्त होते. अम्मारला पाहावतच राहावं लागेल कारण हा चेंडू अप्रतिम उंची गाठली आणि तेवढीच मात्र यावेळेला लांबी सुद्धा पाहायला मिळते. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. माझी वाट हिरचू पैसन हुदेन तुला कंगन हुदेन केसात मला तुला गजरा हुदेन तुला नियाला येईन जुने जागेवर माझी वाट हिरचू. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले 2. 10 बॉल 28 रन्स हे सामन्याचं समीकरण. काय मॅच सुरू आहे. श्रेयस देव सुपर बॅटिंग करत असताना मी म्हटलं की परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा संघामध्ये
त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आता श्रेयस देवला पाहतोय. चला टाइम स्पेंड करू नका प्लीज, वेळ दौडू नका. 36 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राजू मिश्रा यावेळेला आपण पाहतायत. अचंबित होत असताना सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 ची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा सामना झुकण्याची शक्यता आहे. 50-50% चान्सेस आहेत. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. जसा चेंडू आला तसा चेंडूला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला या वेळेला अशरफ खानच्या बॅटिंगची आठवण झाली. 6 धावा. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. श्रेयस देवची बॅटिंग क्लास. अफलातून टायमिंग पाहायला मिळतं. काय ते फुटवर्क, काय ते टायमिंग आणि काय तो षटकार. समजा ओके. सुपर बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 42. 8 बॉल 22 रनची आवश्यकता आहे. 8-22चं समीकरण. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला. बॅटची एज होती. पंचांकडे जरूर दाद मागितले. काय एक्झॅक्टली घडलं गेलंय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय आशुतोष विवारी सरांनी. बॅट स्लाइड यावेळेला झाले का पाहायचंय. बेल्स अगोदरच यावेळेला आपण पाहतायत खाली पडल्या होत्या आणि त्याचंच कारण असेल कदाचित यावेळेला क्रुशल मुवमेंट. अगोदरच बेल्स यावेळेला खाली पडली गेली होती. या आपण चेक करूया. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे आणि यावेळेला प्रथमतः बेल्स पडले होते आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार नाही. इथे जर आपण पाहिलं तर विकेट मिळत नाहीये. एकदम कंप्लीट होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 21. 7 बॉल आणि 21 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एका साईडला वसई तालुक्यातील एक नामवंत संघ. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. तर एका साईडला पालघर तालुक्यातून एक नामवंत संघ पाहायला मिळतो जो मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. ऑस्टन मानकर गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल या वेळेला आपण पाहतायत गुडघ्यावर बॅलन्स करत स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. ही आहे ताकद, ही आहे ओळख. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. क्या बात आहे वीरेंद्र बाबरे वीरू. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या 49. 49 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जवळजवळ 15 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 15 रन्स विचार विनिमय करण्यास भाग पडलंय. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 15, चौथ्या षटकात 20. चला घाई करा, वेळ दौडू नका. 4 षटक यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉल 15ची आवश्यकता. बॅट घेऊन अवधूत कामत यावेळेला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जात असताना एक चांगला यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. काय बॅटिंग केले वीरू, वीरू आणि फक्त वीरू यावेळेला पाहायला मिळतो. तर श्रेयस एका साईडला क्लास बॅटिंग.
दोन्ही खेळाडू तेवढा अनुभव नाहीये, परंतु टॅलेंटची कमी नाहीये या खेळाडूंकडे. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कशा सिच्युएशन मध्ये कसे तुम्ही जगलात त्याला खूप महत्व असतं आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कमी वेळेत कमी वयामध्ये प्रसिद्धी या खेळाडूंनी मिळवले, परंतु ती टिकून सातत्याने टिकून ठेवायची असेल तर डाऊन दी अर्थ खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. पाय जमिनीवर ठेवूनच तुम्ही मात्र चांगले क्लास परफॉर्मन्स दाखवा. 6 बॉल 15 राजू मिश्रा. 6 बॉल 7 रनची आवश्यकता असताना उमेळमानचं मैदान गाजवलं होतं. याच गोलंदाजाने जादूगर बनला होता, मॅजिकल बॉलिंग केली होती 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये आणि आपल्या नावावर ती स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. चला थोडीशी घाई करा, वेळ देऊ नका. त्रिशिका 11 स्टार मध्ये काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या विटी लाईन मध्ये आणि विटी लाईन ते टेंबी खोडावे हे आपण पाहिलं. माकणे ते टेंबी खोडावे असा जर आपण विचार केला तर ही गावं जी आहेत ना ती खरोखरच माणुसकीचं माहेरघर या विटी लाईनला म्हटलं जातं. कैलासवासी अमोल पाटील स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग. चला घाई करा जरा प्लीज, पंचांनी ताकीद द्या जरा. 6 बॉल 15 रन्स. राजू मिश्रा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता. एकदा वर्जित केली जाईल, एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना इथे संधी होती, परंतु श्रेयस या चेंडूवर नाराज असेल. 5 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. 40+ क्रिकेट राजू मिश्रा हे सुद्धा चांगलं खेळतात. चला प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग करू नका, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. पंच सुद्धा तेच दर्शवतायत, प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग होणार नाही याची दखल घ्या. 5 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. एक बॉलला जर 1 मिनिटे लागली तर लक्षात घ्या पेनल्टीला जर सामोरे जावं लागेल. पाच बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून वीरूचा जबरदस्त आपण पाहतायत क्रीजचा उपयोग केला, शफल झाले, सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, क्लास चौकार. सांग बेशी कवा मी तिंचेशी कवा, सांग देशी कवा मला चुम्मा, सांग. धन्यवाद कँडी. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्ड वर 54 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रनची आवश्यकता. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये 10. राजू मिश्रा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राऊंड द विकेटने येत असताना पाहायला मिळतोय. इथून फुल टॉस बॉल सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमकतेचा सितारा रिव्ह्यू बॅटरने घेतलेला आहे यावेळेला. या आपण वीरूने जरूर रिव्ह्यू घेतला गेला विदिन सेकंदामध्ये. नो आहे का, कमरेच्या वरती आहे का हे चेक केलं जाईल. राजू मिश्रा एक्सपिरियन्स बॉलर, परंतु इथे आपण पाहतायत वीरूने जबरदस्त आक्रमकता दाखवले. काय बॅटिंग केले, अफलातून टायमिंग, फुटवर्क अप्रतिम. तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. थोडासा मात्र यावेळेला झुकला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 60. 4 रनची आवश्यकता. बॉल आहे 3. कधी कधी असं वाटतं जेव्हा डीप मध्ये बॉल येतो ना त्यावेळेला पंच लगेच ऑब्झर्व करतात आणि तेच विशाल नाईक सरांनी सांगितलं की डीप मध्ये हा बॉल आलाय आणि आशुतोष व्यवहारे सरांकडे हलकीशी नजर यावेळेला दाखवली आणि तितक्यात वीरूने रिव्ह्यू घेतला गेला. चांगली पंचांची भूमिका.
आणि गेम फिनिश होईल का? यस डेफिनेटली. 2 बॉल राखून वीरूने धमाकेदार बॅटिंग केली आणि इथे विजयश्री खेचून आणला गेला. राजू मिश्रा हताश हतबल मनाने आपण पाहू शकतायत. हा प्रॅक्टिसचा अभाव आपण सातत्याने पाहतो. ज्या वेळेला तुमची प्रॅक्टिस असते त्यावेळेला तुम्ही काही कोणत्याही क्षणाला चांगली गोलंदाजी करू शकता. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि इथून आपण पाहतायत श्रेयस देव. व्हेरी नाईस बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. ध्रुव 11 सातपाटी टीम क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. अफलातून आणि संपूर्ण सातपाटीकर सुकावले असतील या मॅच पाहून.